नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज मिसळ बनवण्याचा माझा कोणताही प्लॅन नव्हता, त्यामुळे मी मटकी भिजतही घातली नव्हती. झालं असं की काल मी घरी तूप कढवलं होतं. त्याचं मऊ मऊ लोणी माझ्या मुलाने बघितलं आणि आज सकाळी शाळेत जाताना तो मला हट्ट करून म्हणाला की दुपारी आल्यावर मला मिसळच खायची आहे. मग काय, मुलाच्या आवडीसाठी मी लगेच ही इन्स्टंट मिसळ बनवायला घेतली. इथे मी अर्धी वाटी मोड आलेले मूग घेतले आहेत, जे की मी भाजीसाठी ठेवले होते. अर्धी वाटी मटकी, खोबरं, कांदा, टोमॅटो. इथे मी मटकी 1 ते 1.5 तास गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती. सुक्या मसाल्यात धने, जिरे, खसखस, तीळ, बडीशोप, लवंग, दालचिनी, काळी मिरी, हिंग, हळद, अद्रक लसूण पेस्ट, कांदा लसूण मसाला, मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर रंग येण्यासाठी. आता कढईत सगळे सुखे मसाले सुगंध येईपर्यंत परतून घेऊया. आता कढईत 2 चमचे तेल घालून कांदा परतून घेऊया चांगला. कांदा गुलाबी रंगावर आल्यावरती त्यात खोबरं घालून घेऊन ते पण परतून घेऊया चांगलं. आता ही मिसळ मी इन्स्टंट बनवणार आहे, म्हणून कुकरमध्ये आधी 2 चमचे तेल गरम करून जिरे, कढीपत्ता, थोडी हळद घालून फोडणी तयार करून घेणार आहे मूग आणि मटकीसाठी. आता मूग आणि मटकी तेलावर आपण चांगली 2 मिनिटं छान परतून घेऊया. आता मूग आणि मटकीमध्ये 1 तांब्या भरून पाणी घालून कुकरची 1 शिट्टी करून घेऊया हाय फ्लेमवरती. कुकर थंड होतंय तोपर्यंत आपण सुका मसाला मिक्सरमधून वाटून घेऊया. सुका मसाला वाटून झाल्यावर त्याच मसाल्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण वाटून घेऊया. कुकर आता थंड झाला आहे. उघडून आपण मूग आणि मटकीचं पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. आता पुन्हा त्याच कुकरमध्ये आपण मिसळसाठी फायनल फोडणी करून घेऊया. आता या फोडणीमध्ये आपण कोथिंबीर, हिंग आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून चांगलं परतून घेणार आहोत. कोथिंबीर आणि अद्रक लसूणच्या पेस्टने मिसळीला एकदम भारी चव येते. आता यात आपण वाटलेला मसाला घालून घेऊया. आता यात आपण कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ घालून तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घेऊया. मसाल्याला छान तेल सुटलं आहे. आता यात आपण मिसळीचं पाणी ओतून घेऊया. इथे आपण मीठ चेक करायला पाहिजे. आता पुन्हा इथे आपल्याला हाय फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. कुकर थंड झाला आहे आणि 2 शिट्ट्यात आपली झणझणीत आणि तर्रीवाली मिसळ तयार आहे. कट बघा किती अप्रतिम आला आहे. घरचे लोणी आणि झणझणीत मिसळ तयार. मी माझ्या मुलाचा हट्ट पूर्ण केला. तुमच्या घरी तुमची मुलं असं काही हट्ट करतात का? कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मिसळची ही इन्स्टंट रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसोबत. धन्यवाद.